माझे मत तुझी भविष्य नमस्कार, माझे नाव प्रीती रमेश खटार. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेक मराठी. मी आहे शिक्षिका. नमस्कार, माझे नाव अश्विनी बाबूराव भुयार. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेक मराठी. मी आहे मनुची आई. नमस्कार, माझे नाव आहे तनुषा सागर मोरे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टेक मराठी. मी आहे मनुची आई. नमस्कार, माझे नाव प्रतिभा संतोष दत्ती. शाळेचे नाव जीव शाळा टेक मराठी. इयत्ता 7वी. मी आहे मनु. नमस्कार, माझे नाव आहे इलेश संतोष दानवा. इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. मी आहे मनुचा भाऊ. नमस्कार, माझे नाव तुषाराजा पडेकर. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेक मराठी. केंद्र नांदगाव तालुका जिल्हा पालघर. मी आहे मनुचा बाबा. नमस्कार, माझे नाव इस्रायल संतोष दानवा. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टेक मराठी. इयत्ता 8वी. मी आहे दिव्यांग. आज 20 मे सर्वांनी मतदान द्यायला यायचंय. मतदान हा आपला हक्क आहे. मतदान नाही तर आपल्या भविष्याचं घडणारं सरकार उभं कसं राहील? मनू, काय मॅडम? तू तुझ्या आई वडिलांना सांगितलंस का? हो, मी सांगितले. माझ्या आई वडिलांनी पण ऐकत नाही. एकदा समजावून बघ. हो, सांगते. मनुच्या बाबा, चला कामावर जायला उशीर झाला आहे. आज 20 मे. मला मतदानाला जायला जमणार नाही. मला खूप कामं आहेत. मला सुद्धा मतदान द्यायला जमणार नाही. मला बालकाला खूप महत्त्वाचं काम आहे. तू मला सांगून ठेव की मला शाळेत जायला जमणार नाही. अरे मला पण यायला जमणार नाही. मी तर आता नोकरी झाली. मला कुठे चालता येतंय? अरे मनूला सांगा मला यायला जमणार नाही. अरे मला पण यायला जमणार नाही. मला तर चालाय पण जमत नाही. अरे मनू, मी मतदान द्यायला येणार नाही. हो, आई बाबा, आजी, काका, तसं करू नका. मतदान द्या. मतदान दिलं तर सरकार उभा कसा राहील? म्हणून म्हणते मतदान द्या. आपले मत द्यायचे. आपले मत आपले भविष्य. मतदार राजा जागा हो. मतदार राजा जागा हो. मतदार राजा जागा हो. माझे मत माझे भविष्य. माझे मत माझे भविष्य. मी सर्व ग्रामस्थांना आणि मतदार बंधू भगिनींना विनंती करते की येत्या 20 मेला त्यांनी आपला अनमोल असं मत मतदान केंद्रावरती येऊन द्यायचं आहे आणि आपला देश लोकशाहीने समृद्ध करायचा आहे. धन्यवाद.